श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। मोठा गॅप पडला कारण आपल्या घराचं रेनोव्हेशन चालू होतं। सो फायनली रेनोव्हेशन झालं आणि ते नवरात्रीच्या आधी। तर आज आपल्या आईचं आगमन होणार आहे, त्यासाठी सगळे आपण जमलेलो आहोत। थोड्याच वेळात आपण आता आगमनासाठी जाणार आहोत, आईच्या मूर्ती आणण्यासाठी जाणार आहोत। त्यासाठी सगळे सज्ज झालेले आहेत। बघू शकता आपल्या मागे आहे ते जगदीश आहे, इकडे आरोही, अनुश्री कुठे आहे ही बघा, हाय कर बघा। भरपूर दिवसांनी बघा केवढी मोठी झाली, बघा 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 केवढी मोठी झाली बघा। हाय कर लास्ट आता ती। इकडे आहे आपला अभिजित। तो चला मग आपण आता निघूया। व्यवस्था आपली झाली आहे बघा, आपण पाठ पण घेतलेला आहे आईचा। तो हे बघा इकडे डेकोरेशन बघू शकता। तर पूर्ण व्हिडिओ आपल्याकडे येणारच आहे डेकोरेशनचा। थोड्या वेळाने पूजेची तयारी होईल, आपले गुरुजी येतील, पूजेला तयारी, आरती सर्व या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि यानंतर आम्ही प्रयत्न करू की आपले रोज व्हिडिओ येत राहतील। सो चला मग, बोला अंबे माते की जय। चला तो फायनली आम्ही निघालो आईची मूर्ती आणण्यासाठी। तो कारखाना आमच्या बाजूलाच आहे, जास्त लांब नव्हता म्हणून काही एवढा प्रॉब्लेम नाही। सगळे तयार झाले होते, तयारी झाली होती आमची। तो सकाळी 8:30ला आम्ही देवी आणण्यासाठी गेलो, देवीची मूर्ती आणण्यासाठी गेलो। तो चला तर तुम्ही पण आमच्यामध्ये सहभागी व्हा। फायनली आपली आई घरी आलेली आहे आणि आता आईच्या पूजेची तयारी, आईच्या स्थापनेची तयारी होणार आहे आणि थोड्याच वेळात गुरुजी येतील। सो आम्ही गटाची स्थापना करण्यासाठी मी रोडीमध्ये माती घेऊन त्यामध्ये धान्य पेरून घेणार आहोत आणि बाकीचे छोटे मोठे जे लागणार आहे जानवजोड किंवा जे पूजेचे साहित्य ते आम्ही सगळं रेडी करून ठेवलंच होतं, पण गुरुजी यायच्या आधी थोडंफार अरेंज करून ठेवतोय पण नंतर घाई नको म्हणून। आणि थोड्याच वेळात आपल्या गुरुजी येऊन मग आईची स्थापना केली जाईल। सो जय माता दी। अनुश्री पाणी असेल तर तांब्या भरून आणा, त्याला बोटं ओढून ठेवतो नंतर ओढण्यापेक्षा। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माझा मित्र दीपूने हे आपलं डेकोरेशन केलेलं आहे।
डेकोरेशन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर नक्की तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। आणि आपले गुरुजी आले आहेत, गुरुजींनी आपली पूजेची मांडणी केलेली आहे। थोड्याच वेळात आईचा अभिषेक होईल आणि पूजेला सुरुवात होईल। तो चला तर मग बोला जय माता दी। हळदी आणि कुंकू असतं। पक्षी अम्बा
सो रात्र आम्ही गाजवली होती कारण लहान मुलांनी येऊन आपले ते गरबा खेळलेला आहे आणि एक छोटी मजा होती कारण अनुश्री धमाल करत होती. अनुश्रीने गरब्याचा ड्रेस घातला होता सो तीही एन्जॉय करत होती. तो आपला हे असा गरबा 9 दिवस चालूच राहणार आहे आणि अशी धमाल चालूच राहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा. व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे कमेंट करायला विसरू नका. सो बाय बाय, बोला जय माता दी आणि आपला व्हिडिओ एन्जॉय करा. जगदीशने बोलते तिला पाय उचलून नाही, तिला हाताला काय लागले मस्त मस्त, वाव लय भारी. अरे मस्त रे. माझा फोन आहे. Hehehehe